नमस्कार, तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण शेंग भुजियाची रेसिपी बनवणार आहे, जी आपण विकत शेंगदाण्यांची मसाला शेंगदाणे आणतो आणि त्याची आज आपण रेसिपी घरच्या घरीच बनवणार आहे। एकदम हॉटेलसारखीच आपण ही शेंगदाण्यांची रेसिपी आज बनवणार आहे। यासाठी एवढं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे। आपल्याला यासाठी सर्व घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ही शेंगदाणे भुजिया बनवायची आहे। यासाठी एक बाउल घेतलं आहे आणि बाउलमध्ये आपण शेंगदाणे एक वाटीभर शेंगदाणेच बनवणार आहे मी। भरपूर अशी ही शेंगदाणे तयार होतात आणि खाण्यासाठी सुद्धा खूप कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये काही पिठांचा वापर करणार आहे। यामध्ये एक वाटीभर मी बेसन पिठाचा वापर केला आहे आणि शेंगदाणे जे आहेत ते कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये 2 चमचे मोठे 2 चमचे आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। लाल मिरची पावडर वापरलेली, घरगुती लाल मिरची पावडर वापरलेली आणि नंतर यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर केला आहे, कारण लालसर छान अशी होण्यासाठी मी यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली। नंतर 1 चमचाभर जिरा पावडर घातली, 1 चमचाभर धना पावडर घातली आणि अर्धा चमचा आमचूर पावडरचा वापर केलेला आहे आणि नंतर चवीनुसार मीठ घातलं आहे। आणि तुम्ही बघू शकता की किती कमी साहित्यातच आपण ही शेंगदाणा भुजिया बनवणार आहे। आता हे सर्व जे आहे हे असंच आपण हाताने मिक्स करून घेणार आहेत। सर्व जे मसाले आहेत ते आपल्या शेंगदाण्यांना लागले पाहिजेत, अशा प्रकारे मी हे सर्व असं मिक्स करून घेतले। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपण थोडासा पाण्याचा सुद्धा वापर करणार आहे, म्हणजे शेंगदाण्यांना आपलं जे आपण जे पीठ वापरलेलं आहे ते सर्व शेंगदाण्यांना लागेल। अशा प्रकारे सर्व शेंगदाणे जे आहेत त्याला थोडंसं पाण्याचा वापर करून आपण मिक्स करून घ्यायचे आहेत। जास्त पाणी घालायचं नाही आहे, जास्त पातळसर जर केले तर शेंगदाणे जे आपण तळतो त्यावेळेस ते कडक होत नाहीत, म्हणून कडकसर होण्यासाठी कमीच पाण्यामध्ये आपण ही शेंगदाणे जे आहेत ते अशी मिक्स करून घ्यायचे। बघू शकता अशा प्रकारे फक्त शेंगदाण्यांना आपण जे पीठ वापरलेलं आहे ते पीठ लागलं पाहिजे, अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचे आहेत। असं थोडासा पाण्याचा वापर करून आपण शेंगदाणे जे आहेत ते अशा प्रकारे तयार करून घेतले आहेत। बघू शकता एकमेकाला चिकटले नाही पाहिजेत, अशा प्रकारे आपण यामध्ये पाण्याचा वापर केला आहे आणि एकीकडे तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल जे आहे ते असं फुल गॅसवर गरम करून घेतलं आहे आणि नंतर ही शेंगदाणे जे आहेत ते अशी आपण यामध्ये सोडून घ्यायची आहेत। बघू शकता अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहेत आणि आता मध्यम आचेवरच आपण हे तळणार आहे, जास्त फुल गॅस करायचा नाही आहे। शेंगदाणे जे आहेत आपले ते अशी कडकसर आणि कुरकुरीत झाली पाहिजे। अशी सर्व शेंगदाणे अशा प्रकारे सोडून घ्यायची आहेत आणि थोडीशी एकमेकाला जरी चिकटलेली असली तरी ती आपण तेलामध्ये सुट्टी करू शकतो। अशा प्रकारे ही शेंगदाण्यांची रेसिपी जी आहे ती एकदम सिंपल आणि इझी आहे। हल्दीरामची सुद्धा शेंगदाणे अशाच प्रकारे असतात आणि अशीच तयार केलेली असतात, म्हणून आपण ही आज रेसिपी जी बनवलेली आहे ती एकदम त्याच प्रकारे बनवली। बघू शकता 5-1 मिनटं छान अशी तळल्यानंतर लगेचच अशी कुरकुरीत आपली ही शेंगदाणे जी आहेत ती तयार झालेली आहेत आणि तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही वरून सुद्धा मसाल्यांचा वापर करू शकता। जास्त तिखट जर हवा असेल तर तुम्ही शेंगदाणे तळून झाल्यानंतर सुद्धा यामध्ये मिरचीचा वापर करू शकता। बघू शकता अशा प्रकारे आपण ही शेंगदाणे जी आहेत ती तळलेली आहेत आणि दुसरी सुद्धा शेंगदाणे मी अशाच प्रकारे तळून घेतलेली आहेत, ती सुद्धा अशी मी साईडला काढली आहे आणि अशाच प्रकारे सर्व शेंगदाणे आपण तळून घेणार आहेत। आणि ही रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघत जा। अशा प्रकारे ही शेंगदाणे तयार झाली। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपल्या शेंगदाण्यांचा कुरकुरीत असा आवाज येतोय। आज अशी आपण स्नॅक्सची रेसिपी, लहान मुलांना आवडणारी अशी शेंग भुजियाची रेसिपी आज आपण बनवलेली आहे
आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी आज आपण तयार केली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.